श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. काल दिव्यांची अमावस्या, दिव्यांची पूजा करून झाली, तर आज आहे श्रावणातला पहिला दिवस. आज आहे श्रावणातला पहिला दिवस, तोही गुरुवारी, म्हणजे आज डबल दिवस आहे. काल जे फुलं होते ना, ते सगळे एका प्लेटमध्ये गोळा केले, जेणेकरून सुकले, म्हणजे त्याला आपल्याला धूप बनवायचा. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्कीच आपण व्हिडिओ शेअर करूया. आता बघा, इथे माझी देवपूजा चालू आहे. तर चला म्हटलं, श्रावणातला पहिला दिवस आहे आणि आज काय करणार आहे माहिती आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस इतका सुंदर आहे, गुरूंच्या सानिध्यात असणार आहे. बघा, आज आपल्याला आपल्या घरात अंघोळीपासून तर म्हणजे आजपासून तुम्ही पूर्ण श्रावण महिना किंवा जे काही करणार आहात ना, ते करू शकतात. आज मी ठरवलं, चला म्हटलं आपण काही स्वामींचे 108 स्वामीचरित्र पारायण, त्याचबरोबर 11 गुरुवारचं व्रत करावं. या दोन्ही गोष्टींना सुरुवात करणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावा. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामी महाराजांची मूर्ती असल्यामुळे माझ्याकडे मी महाराजांचा अभिषेक करून घेतला. काही नाही, साधं सिंपल तुम्ही जर करत असाल तर श्री स्वामी समर्थ म्हणा, नाही तर पुरुष सुक्तम, स्त्री सुक्तम आणि पवमान सुक्तम म्हणून अभिषेक करायचा आहे. आता बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडेल का, 11 गुरुवाराने काय होतं आहे, 11 गुरुवार कसे करायचे आहे? बघा, 11 गुरुवाराने ना तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. तुम्हाला कुठल्याही गोष्ट म्हणजे हवी असेल ती अशक्य ती शक्य होत असते. 11 गुरुवाराने प्रत्येक महिलांच्या मनातील म्हणजे शांतती प्राप्ती असेल किंवा कुणाला नोकरी संदर्भात असेल, बऱ्याच महिलांना स्वतःचं घरसुद्धा झालेलं आहे. हे 11 गुरुवाराचा अनुभव आहे. बऱ्याच महिला म्हणतात की आम्हाला माहिती नाही कसं करायचं, त्याला खूप नियम आहेत. नियम काही नाही आहे, फक्त काय आहे माहिती आहे, आपण जेव्हा गुरुवारची मांडणी करतो ना, तुम्हाला मांडणी करायची असेल तर मांडणी करू शकता. आता मी इथे ना मांडणी नाही करणार, कारण की महाराज आहेत ऑलरेडी आणि मी त्यांची वेगळी काय मांडणी करू, कारण की ते तिथे रोज तिथे असतात, रोज तिथे बसलेले असतात. मग त्यामुळे मी ठरवलं की चला म्हटलं आपण आता ह्या वर्षी मांडणी नाही करायची. तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही महाराजांचा म्हणजे पाटावर चौरंगावर छान वस्त्र अंथरून तिथे फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि त्यांच्या बाजूला उजव्या हाताला कलश ठेवा आणि त्यापुढे आपली जी काही आहे ना ती सेवा करायची आहे. आता बघा, इथे ना मी तुम्हाला एक सांगू शकते की महाराजांचं इथे अधिष्ठान आहे. मला तरी असं वाटतं महाराज आहे तिथे, म्हणून मी तिथेच पूजा करते, मी वेगळी काही मांडणी करीत नाही. आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा ना पूजा करतो, म्हणजे कोणती पण संकल्पयुक्त 11 गुरुवार करणार आहात तुम्ही, तर मग 11 गुरुवार करण्या अगोदर तुम्हाला केंद्रात जा, मठात जा, तिथे जाऊन तुमची काय अडचण असेल, कोणत्या गोष्टी तुम्हाला मार्ग मिळत नाही किंवा कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही महाराजांना तिथे सांगा. श्रीफळ घेऊन जायचं पण बरं का, श्रीफळ घेऊन जायचं आणि त्याबरोबर खडीसाखर, अगरबत्ती आणि फुलं पण घेऊन जा, जेणेकरून महाराजांना हे खूप आवडतं. आता हे सगळं झालं ना, तर तेव्हा आपल्याला घरी येऊन संकल्प सोडायचा. तुम्ही कशासाठी संकल्प करताय काय नाही. आता इथे बघा, मी ते संकल्प सोडला आहे, तुम्हाला दाखवलं आहे मी, तो माझ्या पप्पाने मला पाठवलं आहे. ते संकल्प कसा करायचा काय नाही, त्याने मला म्हणजे मी लग्नाआधी ना जेव्हा सेवा करायचे ना, तेव्हा त्या बुक्समधून मला त्यांना ग्रंथातनं त्यांनी मला तो संकल्प पाठवला. तोच संकल्प मी आजही करते. आणि कुठलीही सेवा असो, जर तुम्ही जास्त दिवसांची करणार असाल, एखादं काम पूर्ण होत नाही, तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायलाच पाहिजे. मग चला आता स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करते. आता ह्यामध्ये तुम्ही माळ पण जपायची आहे, 11 माळी जप करायचा आहे. तुम्ही उपवास करा अगर नका करू, पण तुम्हाला सेवा करावीच लागते, कारण की तुमची इच्छा म्हणजे तुम्ही उपवास करता आणि सेवा करणार नाही असं होणार नाही. आणि महाराजांना तर सेवा खूप प्रिय आहे. तुम्ही जर 11 गुरुवार करत असाल, तुमचं जर मध्येच गावाला जाणं येणं होत असेल, मध्येच एखादा मासिक धर्म झाला असेल किंवा एखादा गुरुवार गेला असेल, तर तुम्ही तो स्किप करा आणि पुढच्याला पुन्हा हे करा. पण जर तुम्ही गावी गेला असाल, मासिक धर्म असेल, तुम्हाला उपवास करावाच लागणार आहे. फक्त सेवा तुम्हाला तुम्ही पुढच्या गुरुवारपासून कंटिन्यू करू शकता. आता हे उद्यापन याचं कसं करायचं, 11 गुरुवार जेव्हा तुमचे पूर्ण होतात ना, तेव्हा तुम्ही मठात जा, केंद्रात जा, तिथे जाऊन तुम्ही यथा इच्छेने तुमच्या पद्धतीने तुम्ही महाराजांना पेढे घेऊन जा, केळी घेऊन जा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला खायला द्या. अशाच पद्धतीने आपल्याला याचं म्हणजे पारणं करायचं आहे. आणि सेम हीच पद्धत तुम्ही ना आता हे 11 गुरुवाराचं व्रत आहे म्हणायला आहे, पण खूप छान सेवा होते. आता बऱ्याच महिलांना 11 गुरुवार होत आहे की 5 गुरुवार होत आहे, तुमच्या इच्छेने श्रावण महिन्यामधले 5 गुरुवार केले तरी भरपूर आहे. पण तुमची अडचण जेवढी आहे ना, त्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा येईल, तुम्ही मला नक्कीच करावा असं ही इच्छा आहे. आता बघा, यानंतर काय केलं, 108 पारायण. मला वाटलं की महाराजांची ही सेवा म्हणजे आता बघा, आत्ता श्रावण महिन्यापासून सुरू होणार, तर ती दत्त जयंतीपर्यंत असणार आहे. आणि ह्यामध्ये 108 पारायणं, खरं सांगा हे दिवस जे आहेत ना, दिवस कमी पण आहे
आणि जे वातावरण आहे सगळं धार्मिक आहे, सगळीकडं प्रसन्नतेने वातावरण आहे, चातुर्मास चालू आहे. आणि ह्या दिवसामध्ये आपण जेवढी गुरुची सेवा करू तर ते आपलं गुरुबळ वाढत असतं. म्हटलं चला आपलं कुठलंही काम आता बघा, सपोज तुमचं कुठलंही काम पूर्ण होत नाही आहे, म्हणजे त्याला खूप रखडलेलं आहे, खूप करताय पण होतच नाही आहे. पण एक सांगते मी तुम्हाला, की आत्तापर्यंत तुम्हाला माहिती असेल किंवा नाही माहिती नाही मला, पण मला एक कसं वाटतं की ना, आज जे आपल्याला गोष्ट माहिती असते ते आपण शेअर करावं. स्वामी महाराजांचे 108 पारायणं ह्या गोष्टीसाठी केले जातात. तुमचं कुठलंही काम किती वर्षापासून रखडलेलं आहे, तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे, तुमचं संततीचं होत नाही आहे, तुमचं लग्नाचं काम होत नाही आहे, अक्षरशः तुमचं कोणतं तरी म्हणजे बिझनेस आहे आणि त्यामध्ये खूप मोठा तुम्हाला म्हणजे तोटा होतो आहे पण प्रॉफिट मिळत नाही आहे. अहो कितीतरी अशा गोष्टी आहेत, तुमच्या घरातली परिस्थिती असेल किंवा लोन होत नाही आहेत, काहीतरी असेल असतंच. मनातील इच्छा असतात, अडलेली कामं असतात, संकट असतात. संकट दूर होण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग ह्यासाठी ना मला एकच वाटतं की स्वामी चरित्र सारामृताला आजपासून सुरुवात केली मी. मला तरी असं वाटतं की आपल्या आयुष्यात आत्ता चांगलं झालं आहे, पण खरंच यापुढे पण चांगलंच चालू राहावं याच्यासाठी स्वामी चरित्र सारामृताची सुरुवात केली. आणि एक असतं ना की आपण जे काही करतो ना ते मला तर खरंच खूप आवडतं का स्वामी सेवा तर मला नक्कीच. आणि माझ्या आयुष्यात जे काही आहेत ना, म्हणजे माझ्या रोजच्या घडामोडी असेल किंवा काहीतरी आपल्या आयुष्यात खरंच असतं घडतं, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. कारण की काय ना, मी स्वतःसुद्धा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते आणि दुसऱ्यांचे व्हिडिओज बघून वगैरे आपल्याला पण खूप छान वाटतं. आणि जेव्हा माझ्या आयुष्यात काय स्पेशल आहे तर स्वामी सेवा माझी कशी असते स्वामी सेवा, किंवा आपण फिरायला जातो, हे मला तरी वाटतं तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायलाच हवं. आता हे सेवा कोण करू शकतं? 11 गुरुवार असेल किंवा 108 पारायण असेल, स्वामी म्हणजे बघा ज्यांना उपवास म्हणजे ज्यांना वाचता येतं अगदी त्यांच्यापासून ते करू शकतात, सगळे करू शकतात असं काही नाही. कोणी सगळेजण करू शकतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आता उपवास म्हणाल तर तुम्हाला उपवास जर करणं शक्य नसेल गुरुवारचा, तर तुम्ही काय करू शकतात की गुरुवारचा उपवास करण्यापेक्षा मग तुम्ही नाही निघत आहे तुम्हाला तब्येतीमुळे, लहान बाळ आहे, पण सेवा चुकवू नका. हे बघा, आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो ना आणि जेव्हा आपलं गुरुबळ प्रबळ होतं ना, आयुष्यात एवढ्या गोष्टी अशक्य असतात त्या शक्य होतातच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात स्वामी सेवेत जेव्हा आला ना, हळूहळू सगळे चांगले बदल व्हायला लागतात. आणि मला हे तुम्हाला सांगायचं आहे कारण की प्रत्येक गोष्ट कशी असते, प्रत्येकाच्या मागे धावपळ असते. महिला आहेत किंवा माझ्यासारख्या मैत्रिणी आहेत की ते घरी बसून खूप काही म्हणजे प्रयत्न करतात, पण काय होतं ना, आपल्याला म्हणजे मार्ग मिळत नाही आहे. मार्ग मिळण्यासाठी ना मला एकच सांगायचं, नशिबाची साथ कष्ट प्रत्येकाला करावी लागतात, पण त्यामध्ये स्वामींची सेवा खूप महत्त्वाची असते. कारण आपण जेव्हा ना स्वामींची सेवा करतो ना, आपोआप हळूहळू सगळं म्हणजे एवढं छान बदल होतात ना, तुम्ही स्वतः अनुभवता. असो, आता माझ्या आयुष्यातला खूप सुंदर दिवस आहे हा. स्वामी चरित्र सारामृत सुरुवात झाली आज, बऱ्याच दिवसातून सुरुवात झाली. तसे आपले 3 अध्याय 11 माळी हे प्रत्येकाचे चालू असतातच. आता नित्यसेवा ही तर खूप महत्त्वाची असते. आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात झाली. स्वामी चरित्र वाचायला पण जरा खूप आनंद होतो, कारण की बघा ना, माझ्या सगळ्यात आवडता हा ग्रंथ आहे, जिथे मी महाराजांशी जोडली जाते. आणि महाराजांचं माझं असं एक नातं आहे ना की ते कधीच बदलू शकत नाही. कारण की तुम्हाला एक सांगते, आपल्या आयुष्यात असे काहीतरी गोष्ट असतेच की आपण त्याच्यापासून दूर नाही जाऊ शकत. आणि माझ्या आयुष्यात महाराजच ते खूप मोठे आहेत. कारण की मी जेव्हा केंद्रात जाते, माझ्या देवघरात मी पूजा करायला बसते, माझ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाचा, समाधान देणारा आणि एक आपण म्हणतो ना रडणं गाणं. खरं पाहायला गेलं ना तर माझं एक म्हणणं असतं की ना, आपण इकडे तिकडे बोलतो बरं का मनातलं, पण ते बोलण्यापेक्षा ना महाराजांसोबत जे मन मोकळं होतं ना, ते खरंच कुठंच नाही होत. आणि जे संसारिक अडचणी असतात ना, त्या खरंच महाराज सोडवतात. त्याचा पुरा अनुभव आलेला आहे. मला एकच म्हणायचं आहे, महाराजांपुढे जेवढं मला शांतता वाटते ना, तेवढं खूप छान वाटतं. तर असो, तुम्ही कोणत्या म्हणजे गुरूंचं करता, तुम्ही कोणत्या देवाचं करतात, आजपासून सेवेला सुरुवात केली का? आज श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि मला पण वाटतं तुम्ही पण आज स्वामींची, तुमच्या गुरूंची सेवा करा. आता तुम्हाला उपाय सांगते. आज पहिलं सकाळी उठल्यापासून काय काय केलं आहे मी. अंघोळीच्या पाण्यात पहिलं आहे ना हळद टाकली, त्या हळदीने अंघोळ केली. कारण की ना जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा आपलं गुरुबळ प्रबळ होतं. मग त्याच्यापुढे काय आहे की उंबरठ्याला हळदीचं लेपन. आता मी हे ते दाखवत नाही कारण की व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठाच होतो. पुढे उंबरठ्याला हळदीचं लेपन. आपल्या देवघरातील महाराज असेल किंवा तुमचे कुठलेही गुरु असू द्या, लक्ष्मीनारायण असेल, यांना आपल्याला हळदीचा टिळा लावायचा आहे.
आता तो टिळा आपण आहे ना मनगटाला आणि डोक्याला, दोन्ही हाताच्या मनगटाला आणि गळ्याला लावायचा आहे महिलांनी सुद्धा, कारण की याच्यामुळे श्रीमंती तर येतेच, पण आपले अडलेले कामं पण बरेचसे मार्गी लागतात आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते. गुरूंचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी असतो. या दिवशी चण्याची डाळ बघा, आता हे सगळं केलं आहे मी म्हणून तुम्हाला सांगते, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवता येणार. ह्या दिवशी चण्याची डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालणं तेवढंच महत्त्वाचं असतं. बघा, गाय आपल्या देवघरात शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कालचा दिवस किती छान गेला ना मैत्रिणींनो. म्हणजे बघा, दिव्याची अमावस्या होती, पण असं वाटत होतं दिवाळीच आहे आणि किती सुंदर प्रकाश, लख्ख प्रकाशाने आपलं घर सजवून निघालं होतं. जसं की माता लक्ष्मीचं आगमनच होतं आपल्या घरात, हे प्रत्येकाच्या घरातच होतं, म्हणूनच छान वाटलं. आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहेत. आणि शक्यतो ना पिवळ्या रंगाचं, बघा मी इथे पिवळ्या रंगाचंच वस्त्र परिधान केलं आहे, म्हणजे नाही का मला आवडलं, मी केलं, माझं दर गुरुवारी असंच असतं, म्हणून मी हे करते. आता सेवा तुम्हाला जर तुम्ही फक्त 11 गुरुवार करणार असाल तर फक्त तुम्ही गुरुवारी स्वामींची सेवा करू शकता. जर तुमची इच्छा असेल का रोजच वाचायचं, तुम्ही रोज वाचू शकता, काही हरकत नाही आहे. पण काय असतं ना, मला मनाला समाधान मिळतं म्हणून मी करते. आता ह्यामध्ये काय होतं ना, भरपूर धावपळ होती आणि तुमच्यासोबत पण थोडीफार माहिती शेअर करायची होती. मुलाला पण आणायचं होतं, सकाळचं काम असतं. आता माझ्यासारख्या बऱ्याच महिला असतात की सकाळच्या पण कामावरून वगैरेही करायचं असतं. ठीक आहे, असं आपल्याला जेवढं होईल तेवढं करत राहायचं. आपण आपल्या संसारासाठी करतो हेच खूप महत्त्वाचं आहे. ह्या दिवसामध्ये काय असं माहिती का, आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो ना, 11 गुरुवार असेल किंवा तुमचे 108 पारायण असेल, तुम्हाला ना 108 पारायणामध्ये ना संपूर्णपणे मांसाहार वर्ज्य असतो आणि 11 गुरुवारी तुम्ही संपूर्णपणे मांसाहार वर्ज्य आहे. पण आता तुमच्या घरचे ऐकत नाही, मग तुम्ही फक्त इतर 11 गुरुवार करताय, मग तुम्ही गुरुवारी करणार नाही, त्याच्या आदल्या दिवशी करणार नाही याची काळजी घ्या. आणि तुम्ही खाऊ नका. जर तुम्ही कुणी ही सेवा करत असाल ना, तुम्हाला संपूर्णपणे संकल्पयुक्त ही सेवा करताय तर तुम्हाला हे खाता येणार नाही. अजून आजच्या पुरतं इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. यामध्ये मुलांचा अभ्यास घेणं असेल, मुलांची शाळा असेल, सध्या एक्झाम पण जवळ आली, म्हणजे त्याची पण धावपळ आहे, म्हणून सकाळी जेवढं होईल तेवढी मी सेवा करून घेते. आणि संध्याकाळी आपला असेल तर ती थोडीफार लक्ष्मी प्राप्तीची किंवा माळी वगैरे जपणं असेल ती करून घेते. ह्याचबरोबर घरातलं पण काम बघावं लागतं. पाऊस पण आहे, कपडे पण वाळत नाही, काम सोडून आपल्याला सेवा करणं तर कोणीच नाही म्हणणार नाही का सेवे करायला बसतो, पण सेवा आपल्याला कामाशिवाय तर कोणीच बसू नाही देणार. याचबरोबर आज तर उपवास आहे, आज मी बकरीचा भातच खाल्ला आहे. होय निर्भय होय म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अंतर्के अवधूत हे स्वर तृगामी अशक्य शक्य करतील स्वामी.